हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण बेसनचे लाडू बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, एक भांडं भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचंच अर्धं भांडं घ्यायचं आहे, निम्मा भाग असा रव्याचा घ्यायचा आहे. रवा बारीक आहे आणि व्यवस्थित असं तूप नाही टाकलेलं आहे. एका भांड्यामध्ये व्यवस्थित पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असं 10 मिनटं आधी असंच भाजायचं आहे. 10 मिनटानंतर थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बारीक गॅसवर छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जेवढं बेसनचे लाडू भाजाल चांगले तेवढे छान लागतात, म्हणून थोडं थोडं तूप ॲड करत करत असं भाजत जायचं आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचं आहे. आता हे बघा, सगळं मिक्स करून परत ॲड करायचं आहे तूप. जसं थोडं हलवायचं 5-1 मिनटं आणि परत ॲड करायचं आहे तूप. असं थोडं थोडं करत करत तूप ॲड करायचं. हे बघा, आणि रवा टाकायचा म्हणजे की पूर्णपणे बेसनचे केले की ते आपण खाताना टाळेला आपल्या चिकटतात, त्यामुळे थोडासा रवा टाकायचा, निम्मा रवा टाकायचा. म्हणजे जितकं 1 पट असेल तर अर्धा पट रवा टाकायचा. 1 पट बेसन पीठ असेल तर अर्धा पीठ रवा टाकायचा. आता हे बघा, आता अजून तूप ॲड केलेलं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आता हे बघा, हे आपण जेवढा बेसन टाकलेलं आहे ना त्याचं अर्धं हे साखर घेतलेली आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पावडर करून घ्यायची आहे व्यवस्थित. असे बघा, बारीक अशी पावडर पीठ करून घेतलेलं आहे. आता भाजलेलं आतापर्यंत जवळपास 20 ते 25 मिनटं पीठ भाजलं गेलेलं आहे. आता पूर्ण जवळपास झालेलं आहे. 5% भाजायचं राहिलेलं आहे. आता जेव्हा 5% भाजायचं राहील पीठ तेव्हाच साखर टाकायची आहे. आता हे बघा, साखर टाकल्यावर थोडंसं घट्ट होतं. 1-2 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि 2 मिनटांनी नंतर थोडं 1 चमचाभर असं तूप टाकायचं आहे. मग पातळ होण्याचा सुरुवात होईल. आता हे थोडंसं साखर पीठ टाकल्यामुळे थोडं घट्ट दिसतं आहे. बघा, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, आता तूप टाकायचं आहे. हे बघा, आता परत हलवायचं आहे. आता परत 5 मिनटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ जितकं भाजाल तेवढं चवीला सुंदर लागतो, छान लागतो. बघा, आता हे बघा, आता पीठ हे थोडं थोडं पातळ व्हायला लागलेलं आहे आणि जसं जसं उष्णता लागेल तसं तसं साखर पण मेल्ट व्हायला सुरुवात होते. या पद्धतीने आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कधी पण असा मोठा ठेवायचा नाही, मीडियम साईजचाच ठेवायचा आहे. आणि आता स्वादानुसार वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी अशी ताजं जायफळ किसून टाकायचं आहे आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करायचं आहे. आता लाडू वळायला व्यवस्थित झालेले आहे. आता बस झालं तूप. आता याच्यावर काही लागणार नाही. खूप व्यवस्थित तुपाचं प्रमाण झालेलं आहे. हे बघा, आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला ठेवायचं आहे. लगेच वळायचे नाही. गरम असताना थोडं थंड करायचं आणि वळायचे. हे बघा, वळून घ्यायचे आहेत. यावर तुम्ही काजू बदाम काही लावू शकता. मी काही लावलेलं नाही, असंच, कारण माझ्या मुलांना आवडत नाही अशा काजू वगैरे लावलेल्या. असंच ठेवायचं आहे. बघा, तयार आहेत बघा. अशा पद्धतीने वळून घ्यायचे लाडू. रव्याचे लाडू एकदम सोपे आहेत. रवा आणि बेसन याचे करायला एकदम सोपे आहेत. हे बघा, किती छान झाले आहेत ते.
तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.